शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष अधिकारामध्ये मेगा इंजिनिअरिंगवर मेहरबानी दाखवत जवळपास 90% दंड माफ करत केवळ 55.80 कोटींच्या महसुलावर पाणी सोडत 1% दंडाची रक्कम जी आहे ती स्वीकारली. मी सातत्याने सांगतोय की हे सरकार हे ठेकेदारांसाठी चालवलं जातं, सर्वसामान्य जनतेसाठी चालवलं जात नाही. आज सर्वसामान्य जनतेमध्ये जर बघितलं तर अनेक सेवांसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, पगार देण्याची वेळ आली तरी पैसे नाही आहेत. आणि खास एका तिकडे असणाऱ्या मेगा इंजिनिअरिंगसारख्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा एका कंपनीला त्याच्यावरती वरदस्त ठेवून त्याला ती दंड माफ केला जातो. हा सरासर या महाराष्ट्राच्या जनतेवरती अन्याय आहे. एका बाजूला कुपोषित बालकांची संख्या वाढते, आदिवासींना पैसे नाही आहेत, समाज कल्याण विभागाचे पैसे काढले जातात. आणि मेगा इंजिनिअरिंग कोण आहे की ज्याला सरकारच्या तिजोरीत खडखडत असताना असे पैसे दिले जातात. सरासर हे अत्यंत चुकीचं काम होतं आहे आणि ह्या सरकारची ही सगळी फसवेगिरी आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून केंद्रातील खरं तर सत्ताधारी भाजपला शेकडो कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या हैदराबादी येथील या कंपनीवरती महसूल मंत्र्यांकडून मेहरबानी दाखवली गेली असं वाटतं का? निश्चित मेहरबानी दाखवली गेली, कारण यांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते मेगा इंजिनिअरिंगवरती त्या ठिकाणी त्यांचा वरदस्त आहे. त्यामुळे बावनकुळे असतील, बावनकुळे जरी आणखी कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. त्यामुळे हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं नाही आहे, गरिबांचं नाही आहे, तर केवळ त्यांच्या वरिष्ठांनी ज्यांना आशीर्वाद दिले त्या ठेकेदारांसाठी, त्या कंपनीसाठी ते वाटेल ते करतील अशा पद्धतीची एक पद्धत या महाराष्ट्रात आता सुरू होते. दंडाची रक्कम जर आपण पाहिली तर जवळपास 56 कोटींचा दंड अवघ्या 17,28,000 आणण्यात आला आहे. असं आहे की 56 कोटी रुपयाचा दंड 18 लाखावरती आणला. मेगा इंजिनिअरिंगने पैसे गेले तर काय झालं असतं? आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे, सर्वसामान्यांच्या योजना नाही आहेत. आज आपण बघितलं तर शिवभोजनची बिलं गेल्या अनेक वर्षापासून महिन्यापासून दिली गेलेली नाही आहेत. ते गरिबाला जिथे आपल्याला अन्न मिळतं ते मिळणं आता थोड्या दिवसांनी बंद होईल अशी परिस्थिती या सरकारमध्ये असताना मेगा इंजिनिअरिंगला काय फार मोठं केवढा मोठा महाराष्ट्रातला गरीब माणूस आहे की ज्याला ही सवलत दिली. शेवटचा प्रश्न, पावसाळी अधिवेशन केवळ 2 दिवसांवरती राहिलेलं आहे. आता अजूनही विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही आहे. तुमच्याकडून वारंवार याबाबत मागण्या झाल्या आणि आम्ही सातत्याने सरकारला आणि माननीय अध्यक्षांना याबाबत सांगितलं, तर अध्यक्ष सांगतायत की लवकरात लवकर याचा आम्ही निर्णय घेऊ. पण असं आहे की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला एक फार मोठं स्थान आहे आणि विरोधी पक्षाचा नेत्याचा आवाज विरोधी पक्षात न देऊन तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करतं आहे. आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता दिला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यानंतर. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी साहेब, पाटील, मुंबई.